बस आता अखेरचा डाव. तो डाव शिकलो की मला कोणी बी हरवू शकत नाही. फक्त पाचच. आता म्या जिंकलो समज. पिक्याला फक्त 6 पडलं की डाव माझाच आणि 6च पडणार. आई तुळजाई तर समजा तुझ्या हाती आहे ग. तुळजाई हे आखरचं संकट भेटाळू दे. आता फक्त 6 पाहिजे. मग मी आज जिंकलो. तू अजून लई लांब आहे. तुला जिंकणं शक्य नाही. हे काय झालं? माझं कड तुटलं. म्हणजे याला म्या दिलेली शक्ती संपली नाही. सबता कामा नाही. दैत्यगुरु शुक्राचार्य हा काय चमत्कार आहे. 2 दैत्यगुरु. महिषासुरा सावध हो. हा मी नाहीये. हे देवांनी रचलेला कपट आहे. तुझा विश्वास जिंकण्यासाठी यांनी कपट केलंय. माझं रूप घेतलंय. त्या अमृताला याच्या हातात क्षणभरही राहू देऊ नको. विष्णुदेव पुन्हा कपट, पुन्हा मायाजाल. महिषासुर, ज्याला तू कपट म्हणतोस, धर्म त्याला कधी कधी युक्ती म्हणतो. महिषासुरा विलंब करू नकोस. त्यांच्या हातातला अमृत कुंभ हस्तगत कर. एकदा का त्यांनी त्या कुंडामध्ये विसर्जित केला तर पुन्हा मिळवणं अशक्य प्राय होईल. महिषासुरा हस्तगत कर. विष्णू, मी एकदाच सांगतो आहे, या क्षणी हे अमृत माझ्या स्वाधीन करा. अन्यथा मी वैकुंठावर आक्रमण करेन. स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी इथे माझं आधिपत्य आहे. वैकुंठ जिंकायला मला वेळ लागणार नाही. महिषासुरा, वैकुंठ माझी संपत्ती नाही. मी केवळ तिथे निवास करतो. जे स्वतःचं मानलंच नाही ते गमावण्याची भीतीही नसते. तुला वैकुंठ जिंकायचं असेल तर अवश्य प्रयत्न कर. परंतु हे अमृत अधर्माच्या हाती जाणार नाही.
हरकत नाही. आता जरी 2 पडले असतील तर पुढचा डाव माझाच आहे. खेळ तू. नाही, मी हरलो. नाही, मी हरू शकत नाही. नाही, मी हरू शकत नाही. आई तुळजाई, जिंकलो ग आपण. माझं लेकरू वाचलं. अरे लेकरा, अरे तू वाचला रे. वाचवला आईने. वाचले, माझं धनी वाचलं.